ही रेसिपी जी मी केली ती लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आमच्या घरामध्ये आवडली. तर मला असं वाटलं तुमच्यापर्यंत ही रेसिपी पोहोचव. मला नाव काही सुचलं नाही, तुम्ही नाव सुचवा की काय देऊ रेसिपीला. चिकन 200 ग्रॅम घेतलेलं आहे आणि अर्ध्या वाटीच्या कमी मी मोहरी भिजत घातलेली आहे. अर्धा 1 तास खूप झालेले आहे. ती गाळून घ्यायची आणि चाळणीत अशा पद्धतीने चाळणीत गाळून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात टाकू. लसूण जवळजवळ मी 1 कांडी घेतलेली आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या आणि अद्रक अर्धा इंच घेतलेला आहे. लिंबू अर्धं पिळून घ्या. माझ्याकडे खूप मोठं लिंबू होतं म्हणून मी काय केलं, अर्धच लिंबू घेतलं. तुमच्याकडे मध्यम आकाराचं असेल तर ते पूर्ण घ्या. 1 घ्या. अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करा आणि थोडीशी पाण्याची गरज लागलच तर पाणी टाका. अशा पद्धतीने बारीक करा. आता चिकन मी स्वच्छ धुवून त्याच्यावर लिंबू पिळून ठेवून दिलं होतं. आता 3 चमचे मी मस्टर्ड सॉस टाकलेला आहे, हळद आणि 1 चमचा लाल तिखट. जास्तच लहान मुलं असतील घरामध्ये तर लाल तिखट कमी टाका आणि ऑलिव्ह ऑइल टाकलेलं आहे घरामध्ये. हे जर ऑइल नसेल तर तुम्ही घरगुती ऑइल टाकलं तरी चालेल. मस्तपैकी मिक्स करून 1-2 तास ठेवलं तरी चालेल किंवा टाईम नसेल, कमी असेल टाईम तर अर्धा तास ठेवलं तरी चालेल. आता आपण लसूण ठेचून घेऊ कारण आपल्याला लसणाची फोडणी द्यायची. ही फोडणी आपल्याला तुपातच द्यायची आहे. तूप किंवा बटर बेस्ट. तर लसूण जास्त लाल गुलाबी होईस्तोपर्यंत परतून घ्या आणि त्याच्यामध्ये चिकन टाकून घ्या. चिकन 10 मिनिटांनी खालीवरती करा, लगेच खालीवरती करू नका आणि 10 मिनटं असं झाकण ठेवून लो फ्लेमवर राहू द्या. आता त्याच्यानंतर परत 5 मिनटं आपण झाकण काढून असं परतून घ्या आणि सजावटीसाठी तर कोथिंबीर आणि पुदिना टाकून घ्या. पुदिना तर नॉनव्हेजला छानच लागतो ना, म्हणून मी पुदिनाही टाकून घेतला. माझ्या घरामध्ये सगळ्यांना ही रेसिपी आवडली. तुम्हीही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या रेसिपीमध्ये.